हत्या केली हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. सर त्याचबरोबर जर आपण आता बघितलं तर तिच्या भावाला देखील तपासासाठी बोलवलंय. ते तर दुसरीकडे त्याचे वडील सध्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अर्थात फक्त बीपीचाच त्रास त्यांना झालेला होता, पण ते गेले 4-5 दिवस ऍडमिट आहेत. अर्थात ते तपासात सहकार्य करत नाही असं दिसतंय का तुम्हाला? सर मला त्यांच्या बाबतीतली काही माहिती नाही आहे. सर याच्यामध्ये आणखी कुणी असू शकतं तुम्हाला असं वाटतं का? कारण सियाचे मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यानंतर काही मित्रमैत्रिणींना देखील पोलीस बोलवण्याचं तपासासाठी तयारी करतायत. सर मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंगमध्ये. यामध्ये म्हणजे सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकतं असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन साहिल, त्याच्या शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%. सर काय आता तुम्ही पुढं तपासात तुम्ही सातत्याने एसपींना देखील भेटतायत, नवीन नवीन खुलासे या ठिकाणी समोर येत आहेत. तो हाताने इशारे करत होती, एकत्र त्या स्पॉटला पोहोचले आणि त्यांनी दोघांनी मिळून धक्का दिला. वेगवेगळे खुलासे आणि कोर्टामध्ये आणि बॉडी लँग्वेज वरून तुम्हाला काय वाटतं? सर सर्वात अगोदर तर मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे. त्यानंतर LCB टीम, लोणावळा क्राईम टीम आणि आपले SP साहेब श्री गिल साहेब त्याच्यावरती खूप चांगला काम करत आहेत. म्हणजे ते अति त्याच्यावर कष्ट घेऊन ते काम करतात, त्यांचा आभार. पण अजून पण त्यांच्यात खुलासे आहेत, ते त्यांच्यावर वर्किंग करतायत. CCTVमध्ये त्यांना दिसतंय भरपूर काही. त्यांनी मला ते सांगितलं नाही आहे अजून, फक्त एवढं म्हणलं की आहे, एवढं मला माहिती आहे. सर त्याचबरोबर ती सिया ही लिकर देखील पीत होती, हे वारंवार समोर येते. याच्या अगोदर देखील काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. हे सगळं माहिती होतं का सर तुम्हाला? नाही, आम्हाला माहीत नव्हतं सर की ते. आम्हाला तर उलटा त्यांच्या घरच्यांनी आश्वासन दिलं की ती अजिबात लिकर पेत नाही, पार्टीला जात नाही, हे नाही. हे पहिलेच आश्वासन दिलं होतं त्याने. पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.